हॅलो 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 घरच्यानो घ्या सगळं ताब्यात घ्या उजवा कौल द्या क्या बोलते बाबले रविवार बरं रविवार असू दे किंवा बुधवार असू दे आता काय श्रावण लागलेला आहे टेन्शन नव्हतं त्याच्यामुळे शॉर्टकट मध्ये पटापट घ्यायचं आहे आपल्याला बारी जबरदस्त झालेली आहे सारखं आपलं येऊन बारी बारी सारखी होणार बारी बारी सारखी होणार कोण बोलला बारी पाचवी सारखी होणार कोण बोलला बारी बारशासारखी होणार अरे बारी बारी सारखी झाली पाहिजे बारीक झाली एवढा ताप घेऊ नका एवढा टेन्शन घेऊ नका आपण दोस्त आहे आपण एका ताटात जेवलेलो आहे एका गलसात प्यालेलो आहे पाणी 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 त्याच्यामुळे पण दोस्ती दोस्ती गाडग्याच्या बाहेर दोस्ती गाडग्याच्या बाहेर कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे सुरुवात करूया स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धी देवता श्री गणेश बुद्धी देवता श्री गणेश विद्या देवता ईशाना माता या महाराष्ट्राचा आराध्यवर आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे चालवला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांना नमस्कार करू मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर माझ्या मुरली गावची गाव पांढर आई नवलाई देवी माझी कैद्याची आई विठाई धनी मोदोबा धनी देवडोंगर लांजाचा धनी यदारली देव चव्हाटा मुंबईची मुंबादेवी विराटची गुरुदारी गणेश्वर जागेवाला यांना नमस्कार करू मूळ गती बाबुरावले घराण्यातील भुवाशंकर यांचे नारायण गुरव बाबा राजेराव बाबा विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा बच्चा शिष्य तुरेवाला शाहीर विकास सामोरे नवलाई देवी नाथ मंडळ विवली मेंढे धनगरवाडा शाखा जय बजरंगबली नृत्य कला पथक पन्हाळजे कोणवाडी या सदासोबत तुमच्या चरणाची धूळ मस्तकी हवाय कार्यक्रम करताना गेले अनेक वर्ष 15हून अधिक वर्ष माझी सावली म्हणून राहिलेला कडवाईचा लेख आई वरदान देवीचा लेख सालबाईचा लेख माझा सत्य शोभते माझा सिद्धार्थ बारगोडे आमचे जवान बंधू रंजोला सतीशदा साळवी आणि ऑक्टोबरला रोहित टिके सर्वांना मनाचा मुद्दा करून कार्यक्रम सुरुवात आहे जय हिंद जय महाराष्ट्र शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठुराय असतात आणि आजची विठुराय आदरणीय सन्माननीय माननीय शिवशक्ती तरुण मित्र मंडळ शिवशक्ती महिला मंडळ मुक्काम पोस्ट बामनोली तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या आमच्या वाघजाईच्या लेकरांनी या शिवशंभोच्या लेकरांनी हे पहिलं आलेलं आयोजन आणि ते देखील हाऊसफुल एकदा मंडळासाठी टाळे कलगीतुरा हे बरोबर कलगीतुरा नमन म्हणा शक्तितुरा म्हणा भारूड म्हणा हे का बरवडल्याने तयार केलं नुसतं मनोरंजन नाही याच्यामुळे वाडी एकत्र राहिली गाव एकत्र राहिला आणि याच्यातूनच आता जे आयोजक मंडळी तयार झाले आणि त्याच्यामुळे ती वाडी एक राहते तो गाव एक राहतो आता आपण म्हणतो की उगवत वाडी मावळत वाडी आणि त्या उगवत वाडीतली तांबेवाडी आमची सूर्य उगवला त्या बाजूने तांबेवाडी सूर्य उगवतोय तो प्रकाशच पडणार आहे तो आज प्रकाश पडलेला आहे आणि म्हणून ह्या बामनोली गावच्या लेकरांनी आई वाघजाईच्या लेकरांनी हा जो काही सोहळा मांडलेला आहे आणि त्या सोहळ्यासाठी जे काही पावित्र्य राखून मी ते सेवा करेन ते चरणाशी जी काही वाहीन ती गोड म्हणून घ्या आता अनेक मंडळी आलेली आहेत पण आमचा शक्तिवाला बुवा एक दोन महिन्यात तयारी भेंडी गावात जाऊन सारखं इकडे जाऊन आमच्या चंद्रकांत धट्टासी पण घेऊन गेलं तिकडे आणि तयारी केलेली आहे ह्या थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला निघालेले आहेत पण आडवा कृष्ण हयात तुमच्या पाचवीला पुजलेला आहे तुमच्या बारशाला पुजलेला आहे कसा जात होता फक्त बघितलाय दोघं जण आलं शेर अकेला आहे शेर अकेला आहे
एकान आपल्या स्टेपनी एकान इकडं तर कायम काय रे 61 बोल 62 आणि ही दादागिरी करून जाणार कोणार आम्हाला दादागिरी सांगता. ही माझी पोरं 22 दिवस नाचतायत 22 आणि कालचे 23 बाऱ्या नाचतायत हे तसंच बडवतायत म्हणजे ढोलकीला वेगळं म्हणायचं. तर बाजूला जो होतं ये गावास आलेला आहे जावड्यात आलेला आहे त्यांच्या डोक्यावर टोपी नाही हा खालच्या वाड्यातला इम्रान हासमी टोपी घातली तर काय बिघडणार आहे. बाजूला एवढं सदर शिवलं लेंग शिवलं बाजूवाल्याने घातला नाही त्याला मान सन्मान आहे. भेंडी तुम्ही काय चॉकलेटी आहे शक्तीला त्याला तर त्याचा नीतिनियम पाळा. खालच्या वाड्यातला इम्रान हासमी या ठिकाणी आमच्या घराण्याचे आधारस्तंभ गुरुवर्य दिलीप धुमक माऊली लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण भैया सामंत यांचे कट्टर समर्थक आणि आमचे पाठीराखे माझ्या अनेक गाण्यांचे माझे निर्माते राहिलेले आमचे प्रमिल शेठ पत्याने वागराड गावचे मुस्कुंदी परिवारचे अध्यक्ष अजय मांडवकर माजी अध्यक्ष आमचे मित्र आणि शक्तिवाले शाहीर सुभाष तांबे अनंत कृष्ण साळसकर आलेले नाही आहेत त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. दर बारीला येतात 500 रुपये देतात. आमचे कट्टर आधारस्तंभ पाठीराखे ते तांब्यांचे पण एकदम विश्वासू आमचे पण विश्वासू असा विश्वास धरून माणूस मी कधी बघितला नाही तो शशिकांत मांडवे. आमचे चंद्रकांत धोपट माऊली शाहीर संदीप सोबण बुवा आमचे कालच बारी झाली 2 दिवसापूर्वी आणि आमच्या राज्याचे मंडळाचे माझे अध्यक्ष माझे गुरु माऊलीच आहेत चंद्रकांत जडार माऊली शशी गोवळकर. सद्गुरुपदं मंत्रमूलं सद्गुरुर्वाक्य मोक्षमूलं सद्गुरुकृपा ज्या वेळेला जो गाव निर्माण झाला कुणी पूर्वजांना पाषाण पुजलं आणि कुणाच्या तिथल्या जागे मालकाचं मत घेतलं. एकाचे 21 झाले 5चे 25 झाले वाड्या भरल्या आणि तो गाव सजला. आज ग्रामपंचायत आले असेल पोलीस पाटील आले असेल आज जे प्रतिनिधी आले जेव्हा चीन पाखून नव्हतं आणि गावाचा आकारी बसला आणि गावाची गाव पंढर झाली आई वाघजाई. एकाचं 21 झालं जिनं भरल्या अनाथ शिजले अनाथ भरल्या धानात गुरा ढोरात पोरा टोरात आणि गुरा वासरात गावापासून हितपासून गावापर्यंत जी काय बरकत दिली जो काळ आपलेपणा दिला आणि मायेचा पदर ठेवला तिकडं देवळात निरंजन पेटतोय आणि इकडं तिच्या पोराच्या घरात त्याचा प्रकाश येतोय. आणि आज मुंबई नगरीतल्या या विलेपार्लेसारख्या ठिकाणी आज AC हॉलमध्ये एवढं मोठं आयोजन केलेलं आहे. ह्याला म्हणतात बरकत ह्याला म्हणतात आशीर्वाद. आणि ते आशीर्वाद तो आशीर्वाद त्याचा नमस्कार आहे त्याचं चरण त्याचं स्मरण त्या वाघजाईच्या चरणी ठेवतोय. लक्ष असं मदार आत ठेवली तुझ्यावरी मी मदार आत ठेवली तुझ्यावरी सांग तुझ्या विण मला कोण तारी
सांग तुझ्या विना मला तारी गाव बामणोलीचे वाघेश्वरी गाव बामणोलीचे वाघेश्वरी तुझ्या चरणाशी माझी पंढरी गाव बामणोलीचे वाघेश्वरी तुझ्या चरणाशी माझी पंढरी ठेवली तुझ्यावरी मी मनार आत ठेवली तुझ्यावरी सांग तुझ्या विना मला कोण तारी मी मनार आत ठेवली तुझ्यावरी सांग तुझ्या विना मला कोण तारी मनार आत ठेवली तुझ्यावरी सांग तुझ्या विना मला कोण तारी मनार आत ठेवली तुझ्यावरी गाव बामणोलीचे वाघेश्वरी गाव बामणोलीचे वाघेश्वरी तुझ्या चरणाशी माझी पंढरी गाव बामणोलीचे वाघेश्वरी तुझ्या चरणाशी माझी पंढरी केदार शंकराचे पुण्य त्याच्या आधाराचे गाठीशी या मंदिरामध्ये वाघेश्वरी सोबत आई वरदान आई चंडिकाई देव भैरी देवखेम धनी केदार आणि शंभू ईश्वर जो माझा मालक आहे अशी 7 दैवत काय म्हणतोय वरदान चंडिकाई भैरी भाटाई पाठीशी केदार शंकराचे पुण्य त्याच्या आधाराचे गाठीशी हात शिरी ठेवी देव भैरी शिव शंभो तो मालक आकारी हात शिरी ठेवी देव भैरी शिव शंभो मालक तो आकारी मलाला ठेवली तुझ्यावरी मला कोण तारी मलाला ठेवली तुझ्यावरी मला कोण तारी गावापासून शहरात गुरढोर मोरात धावली मुलं आणि बाळात संकटी काळात पावली संकटी काळात पावली मग तुझ्या बिन कोण तारी कोण तुझ्या शिवाय काही वारी मग तुझ्या बिना कोण तारी तुझ्या वाचून कोण कैवारी तुझ्यावरी सांग तुझ्या बिना कोण तारी
गाऊ भामणोली वाकेश्वरी तुझ्या चरणाशी माझी पंढरी गाऊ भामणोलीचे वाकेश्वरी तुझ्या चरणाशी माझी पंढरी मदारात ठेवली तुझ्यावरी सांग तुझ्या वीण मला गोड तारी बोल श्री गणपती गजानन देवी पंढहार सोयीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा बोल तू रे शिवा शंकर नारायण गुरु बाबा राजाराम पवन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर नवला देवीनाथ मंडळ विवेकानंद धनगरवाड्याचा जय बजरंगबली नाथ मंडळ पन्हाजे कोणवाडीचा गणपती बाप्पा धन्यवाद सूरज रहाटे तुझ्याचा सजला सास 200 रुपयाचा पारितोषिक फरमाईश आहे शुक्रकवी वासुवाणी यांचे मान एखाद्या आपलं लेक्चर द्यायचं आणि एखाद म्हणे चावीचा खेळणं असं माहिती का पोरांचं लहान चावीचं खेळणं चावी दिली की बरोबर करायचं त्या खालच्या वेळेत एवढा करून द्या तुम्ही खैराव आलो खैर शाळा आलो बारी करायला ना टोपी घाला नॉन सायन्स कुमार युगंधर रोहित गोरिवले बामणोली गाव 200 रुपये तुरीवाल्यांसाठी माझी बहीण आदरणीय सन्माननीय कविता मांडवे या दिवसामध्ये आपल्या नवऱ्याला आमच्या स्वाधीन केलेला आहे 501 रुपयाचं पारितोषिक फरमाईश पत्र लिहिलं तुला रिहांश विवेक तांबे याचकडून 100 रुपये अनिल तांबे विवेक तांबे आणि विनय तांबे नमन करा हो तांब्यानं मला मारून टाका पण नमन करा नका अहो काय पत्र पाठवलेत मला घरात लोकांना आता येतील मला शालपण शिकवायला हे तांबे बुवा हे बलराम तांबे बुवा शालपण शिकवायला मला येतील फरमाईश म्हणते ना ऑर्केस्ट्रा करा तुम्ही वेगळा करा नंतर कार्यक्रम म्हणजे तुम्ही एकटं शान आणि ही जी माऊली पैसे देऊन मला फरमाईश सांगतात ती खुळी तुम्ही एकटंच शान फक्त एकच सांगतो तुम्हाला नमाना शंकराची भूमिका करून लोकांना वाटत असेल मी शंकर झालो तिसरा डोळा उघडतो तशा त्यांच्या नादाला लागून काय मला काय बोलशी लाव
मला फक्त बोलवलं 5-6 मिनिटं फक्त दुसऱ्या बारीक द्या. यांना शानपण शिकवतो, काड्या करायला शिकवतो. अभिनंदन पांडुरंग कातकर 200 रुपयाचा पारितोषिक. श्री अजित काशीनाथ तांबेडकर माऊली 301 रुपयाचा पारितोषिक. अरे यार एवढी कला जोपासले 22-12 ह्या सीझनला अजूनपर्यंत लागले. लोक येडी म्हणून लागली. त्याच्यात 4 प्रश्न फुटला, 10 गण फेमस झाले. आज अश्लीलकडे गेलेला शकुंतला इकडे परत आला हे तुम्हाला कौतुक दिसत नाही. आणि बाकीचं एक कुठली तरी गोष्ट आणणार गुदुकल्या कोंबडी काय मोर ओढ काय काय ना चिमणी ओढ कावळा मोर. संजय पेजले आमचे आदरणीय कैलास वासी संजय पेजले यांच्या स्मरणार्थ शाहीर विजय पेजले आमचे स्पर्धी होते 500 रुपयाचं पारितोषिक. ही सगळी झालेच काय ही सगळी झाले. मागे शशी गोवळकर गुहागर तालुका 500 रुपये. महेश आमटे 200 रुपये. आराध्य मंडप डेकोरेटर काय म्हणाले बघा की लेखणी बघा आणि मग शिकवायला जातात. लेखणी बघा की म्हणे आदिमायेच्या मळापासून गणपती बनवला. बरोबर आहे. मग जर मी म्हटलं असे म्हणायचे पहिले तुरेवाले मग तुझ्या आदिमायेने किती दिवस आंघोळ नाही केली. हा भेदाचा भाग म्हणून. पण उटी चंदनाचा लेप लावून त्या लेपापासून माती चावून त्याच्यापासून आदिमाईने गणपती बनवला. अगदी योग्य. आणि हे शेरमध्ये म्हणतात आकार उकार मकारचा आहेचा शेर. परत येतात तो गाऊन दाखवा लोकांना आणि म्हणतात उदरातून जन्म दिला. उदरातून कोणाला जन्म दिला. उदरातून जन्म दिलेला आहे. उदरातून जन्म दिलेला आहे. पुढं काय म्हणतात की तो मातीच्या मळापासून बनवलेला किंवा मातीचा गणपती तो पुन्हा मातीत विसर्जित करतात. बरोबर आहे. तो पंचमहाभूत आहेत अग्नी आप तेज आकाश जल. हे बरोबर आहे. त्या महाभूतापासून हा देह आहे. आणि गणपती बाप्पाचा सण हे दाखवून देतो की ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. अनंत चतुर्थीला गणेश चतुर्थीला बाप्पा आला की त्याचं विसर्जन आहे. जसा परमेश्वर आपल्या आयुष्यात किंवा आपलं मूल जन्माला येतं 16 गुड न्यूज बेबी बॉयज इट्स बेबी बॉय स्टेटस झाली 5वी वाटल्या घोगऱ्या केला बारसा केला जायवळ वर्षभरात पोरगा झाला लग्नाला केला साखरपुडा झाली मागणी चौक मांडला बांगड्या सजल्या आणि झालं लगीन. झाली मुलं बाळ झालं त्याचं एकदम फ्लॅट घेतला गावाला घर बांधलं समाज नेता झाला आणि आलं वार्धक्य निघून गेला पंचमहाभूतात. जाताना शोक येताना आनंद. गणपती बाप्पा तेच सांगतो येताना गाज्या वाजा जाताना थोडंसं मन आपलं जड होतं. गणपती बाप्पा सांगतो येण्याची गोष्ट आणि जाण्याची गोष्ट. याच्यावरती मी लिहिला होता 4 वर्षावरती. कुठला माती वळली हातानं वळली मातीची त्या गणमूर्ती माती मधून रुजते जे मातीत नेते ही धरती. निसर्गाचं माणसाचं नात सांगतो सण आयुष्याचा मतितार्थ सांगतो बाप्पा गण सणाचं मूळ स्वरूप जनोध्यानी धरा पक्ष मासने वरीस सरते अशी ही परंपरा. लंबोदरा करुणकरा लंबोदरा त्यांच्या गाण्याचा भाग येतो. तर ते म्हणतात हे धरणीमाय वाट बघते. हे गणरया धरणीमाय तुझी वाट बघते कशाला. हे म्हणतात विसर्जन झाल्यानंतर धरणीमध्ये जाते. बरोबर आहे. पण हे गणात म्हणतात की मी आतुरले धरणी तुला माझ्या उदरात घ्यायला म्हणजे विसर्जन करायला तुला आतुर झाले असं हे म्हणतात. ही यांची लेखणी ही यांची बुद्धी आणि हे शिकवायला जाणार माझ्याकडे असं पण म्हणतं काय. आहे म्हणते लेका ये मुंबईसनं लवकर ये मला बघायचं तू परत कधी लगेच मुंबईला जातोस का असं त्याचा गणाचा अर्थ. म्हणून काय म्हणतोय गाता काय गाता कविराय काव्य करता लेखणी काय गाता कविराय काय गाता लेखणी आधी अंतरी पहा किती दिसते देखणी मूर्ती अंतरी पहा किती दिसते देखणी काय गाता कविराय काय गाता कविराय काय करता लेखणी काय गाता कविराय काय करता लेखणी
दोन फरमाईश पाठवले तर झांज ढोलकी होते बोलकी मग डोलती सारे जण अरे माझा तुऱ्याचा सजवायचा त्यात नाचती अष्टगड माझा तुऱ्याचा सजवायचा त्यात नाचती अष्टगड या ठिकाणी एक आहे प्रवीण पत्याडे साहेब ज्या गाण्याचे निर्माते आहेत ते गाणं आता माझं सुरू झालेलं आहे ट्रेंडिंगला आहे हो लिवरला मी पातूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती लिवरला मी पातूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती प्रतिबाळलंबोदर कंसामध्ये मंगल मूर्ती येते तुझी आठवण येते आठवण मलाही येते आठवण मलाही तुझ्या वीण कोणा सारखी वाट पाय तुझी धरती वाट पाय तुझी धरती आता आजचा गाणं गातोय ए पोरे ए गप 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 व्हाय आर यू सिरियस आर यू सायलेंस मोड ऐका हे गाणं कल कॉलेज बंद हो जाएगा तुम अपने घर को जाओगे एक चाल घेतो गाडी 5 गाडी 1 या वर्षी आता शाही गण गातोय जर तुम्हाला शक्य झालं माझ्या गणाच्या मागून यायचं तुमच्या गणाचा भाग मी दिलाय मी उदारी कुणाची ठेवतो ह्या गणाचा भाग द्यायचा की रांगोळीमध्ये स्वस्तिक आपण काढतो रांगोळीमध्ये स्वस्तिक जे आपण चिन्ह काढतो जे बाप्पाचं प्रतीक आहे त्याचा गण जर जमलं तरच या मी काय तुम्हाला बोलणार नाही जर तुम्ही भाग नाही दिला मी काय बोलणार नाही काय घेतो राम प्रहारिणी सायंकाळी गणभक्तीची मांदियाळी राम प्रहारिणी सायंकाळी गणभक्तीची मांदियाळी त्या स्वस्तिकाची गोड कौतुकाची त्या स्वस्तिकाची गोड कौतुकाची माझ्या दारा पुरती रांगोळी गणा करुण सुचिरभूत आंगोळी रामप्रहारिणी सायंकाळी गणभक्तीची मांदियाळी रामप्रहारिणी सायंकाळी गणभक्तीची मांदियाळी त्या स्वस्तिकाची गोड कौतुकाची त्या स्वस्तिकाची गोड कौतुकाची माझ्या दारापुरती रांगोळी गणकरुण सुचिरभूत रांगोळी रामप्रहारिणी सायंकाळी गणभक्तीची मांदियाळी रामप्रहारिणी सायंकाळी गणभक्तीची मांदियाळी विघ्नसुराचा घेऊन रूप काळकरी विनवणी गणाला चुकलं वाकलं जे हातून माझ्या
क्षमाया क्षणाला देव मिळण राजा हे दैवत माझं नाही करणार गुणा कधी होणार राजा ठेवून मळी मी होईल मोठरी रामकारी सायंकाळी भक्ती माझी रामकारी सायंकाळी भक्ती माझी होते निर्जीव झाले ते अंग होते निर्जीव झाले ते अंग होते निर्जीव झाले ते अंग अभिनंदन महाराज संग देवाधिका हो गाती अभंग देवाधिका हो गाती देवापासूनी मंगलकार्यास स्वस्थ नागोरी काढावयास कवी विकास घेऊन कामळी रामकारी सायंकाळी रामकारी सायंकाळी त्या स्वस्तिकाची गोड कौतुकाची त्या स्वस्तिकाची गोड कौतुकाची माझ्या मारा मूर्ती आंघोळी कडक सुचित्र आंघोळी नमकारी उत्कर्ष मित्र मंडळ मांडवेवाडी राजापूर गाव गोदवली यांकडून भाग घेतो. तर म्हणे जी चार अवस्था त्याने विचारलाय एका अर्थाने ती जी तुरीय अवस्था आहे तुर्यामध्ये त्यांनी गवळण गायली अध्यात्माची गवळण आहे अंतरात्म्याची गवळण आहे. त्याने मान्य केले व आत्मा हा कृष्ण आहे आणि बाकीची जी कुडी आहे ही राधा आहे माया आहे बरोबर आहे त्यांचं. मात्र तुर्या ही जी अवस्था आहे त्या चार अवस्था आहेत जागृत अवस्था आहेत स्वप्न अवस्था आहे सुषुप्ती अवस्था आणि तुर्य अवस्था. ही तुर्य अवस्था अशी आहे की आत्मा आणि तुर्य जेव्हा शेवट येतो या मायेला या कुडीला या देहाला जीव गेल्यानंतर तिला जाळतात ती शक्ती आहे ती आधी माया आहे स्त्रीची बाजू आहे. माझ्या तुर्याला कधी जाळत नाही तुरा माझा अमर माझा जो आत्मराम आहे जीव आहे तो अमर. आता त्यांनी सांगावं विषय बरोबर आहे आत्म्याशी संलग्न असलेली तुर्या आणि ती त्यांनी केली गवळण आणि त्याच्यानंतर म्हणतात आत्मा काळ कधीच नाही चोख साप चोख आत्मा कधीच काळा नाही आत्मा तेजस्वी चोख अभ्यास करून या सूर्यकांत माऊली आलेले आहेत त्यांचीच गवण आहे मला माहिती आहे त्यांचा अभ्यास थोर आहे त्यांच्यावरती बोलणारा मी त्यांच्यासमोर काहीच नाही. तर जी तुर्या आहे तिची गवण आहे भाग देतोय घ्या शॉर्टकट आहे वेळ जातो. सचिन नामे अजित शाहीर हा तुमचा भाग होता जे तुरी अवस्था आहे गवळण आहे तो त्याचा भाग होता लिहिला आहे ते मला कुठे भेटत नाही हवं तर दुसऱ्या वर्गाला आणतो सॉरी माझे गुण गातो त्या रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड मनात एक निसांगतात एक अरे मनात एक निसांगतात एक
शांबडे आणि एकही शब्द आगाव गाणार नाही, कमरेच्या खालचा गाणार नाही, गोवांच्या घरापर्यंत जाणार नाही, त्यांना एकही शब्दात बोलणार नाही. पण शास्त्र आहे, गेलंच पाहिजे. त्यांची नी माझी पहिली वारी, त्यांची नी माझी पहिली वारी मुक्काम पोस्ट गावाने. पहिली वारी त्यांची नी माझी झाली मुक्काम पोस्ट गावाने. तभी से आपने दिवाने. देवाची चॅलेंज आहे. फक्त एकच माझं म्हणणं आहे, हात जोडून विनवणी आहे, खेळ्या नका करू. काय म्हणायचं? नाहीतर बुवा मी बॉम्ब करावं, त्या बाजूवाल्याला माग सारावं, मी डोळे लाल केल्यावर तुम्ही बाजूला सारावं. त्या भेटी लांबोरे बोलते, सबको बोलते, पण प्रेमाने बोलते. काही प्रॉब्लेम झालाय ना? ओ गुरु नानू, अहो करणार हो बरोबर. 8ची दिली ना तुम्ही, 10ची दिली ना. माझी 22वी वारी शॉर्टकट बघा, 20 भाष्य आहे. बाकी तर मी बॉम्ब करावं, तुम्ही बाजूला सरावं. ओ गवळण गातोय. मनात एक ते सांगतात एक, गेला एक वरच्या शांबड्यानी, गेल्या काळ्या थोबड्यानी, गेल्या काळ्या थोबड्यानी, बघा बाजार मांडला चोबड्यानी, गेल्या काळ्या थोबड्यानी, गेल्या काळ्या थोबड्यानी, बघा बाजार मांडला चोबड्यानी. साठी मनात झुरती, स्वप्नामध्ये या कानाची मूर्ती, घरात यावं मनी हा भाव, म्हणून केली इच्छापूर्ती. असा हा खेळ माझ्यावर आळे, असा हा खेळ माझ्यावर आळे. बघा या झोपड्यानी, केल्या काळ्या बघा या झोपड्या, केल्या काळ्या झोपड्या, बघा बाजार मांडला झोपड्या, काळ्या झोपड्या, बघा बाजार मांडला श्री अशोक वडगे माऊली 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अशोक माऊली झालं ना. भारतीय जनता पार्टी विक्रोळी विधानसभा सरचिटणीस आदरणीय संतोष गोरेले माऊली यांचे नातुरा अध्यक्ष कुमार अध्याय प्रसाद गोरेले, लाडका नातू त्यांचा अध्याय प्रसाद गोरेले 500 रुपयाचं पारितोषिक. नवजवान नाच मित्र मंडळ किसबिलेवाडी बामनोली गुरुवर्य काशीनाथ पवार माऊली यांच्या स्मरणार्थ शाहीर कुंदन वनगे आणि सहकारी रोख रक्कम 600 आणि प्रांजल प्रशांत मसणे गाव पनळे आनंदगाव 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. तर शाहिराचा प्रश्न आहे, ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करताना स्फूर्ती येईना म्हणून तो कोणाला शरण गेले, त्याला कोणता उपदेश केला? तर शाहीर प्रश्न हात घालतोय, लक्ष असावं. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करताना स्फूर्ती येईना म्हणून ती वेदांना शरण गेली, जे 4 वेद आहेत. कारण वेद हे अनादी अनंत आहेत. आणि त्यानंतर त्याने त्याला कोणता उपदेश केला? तर त्याने उपदेश केला की तप कर हा उपदेश आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तर शाहीर, माझा प्रश्न तुम्हाला ज्ञात आहे, आदरणीय मंडळीला कळावा की शेतकी म्हणजे शेती करणारा बळीराजा आहे तुमचा, आमचा जो शेतकरी आहे. तू जर शेतात जाताना कमरेला आकडी मोती बांधलीस आणि जर तू शेतात गेलास आणि शेतातली कामं केलीस तर तुझ्या गुराढोरांना पोराढोरांना इष्टकीवरती कुणाचं अरिष्ट येणार नाही, संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं आहे. तर शाहीर 2 फक्त शब्द गातोय आणि बारीक होतोय. राजा सर्जाला घेऊन, तुम्ही जे सोंगाड्या बोलात ना, सोंगाड्या आता म्हणतील सोंगाड्या, त्याच्यामध्ये कोरसने जर भाड्या बोलला असेल त्याचं तुम्ही विवरण करायचं. त्या बड्या भातामध्ये जर कोरसने भाड्या बोललं असेल त्याचं तुम्ही मला स्पष्टीकरण द्यायचं, भाड्या कसं करायचं. आणि जर स्पष्टीकरण नाही दिलं दुसऱ्या बारीला माझं ते गाणं तुम्ही आणि सगळ्यांनी फक्त पचवून दाखवायचं.
विकास सखाराम आंबेडकर 501 रुपयाचं पारितोषिक. प्रथमेश दैत आमचे राजेश जावय प्रतीक दैत आमची लेकर प्रहर्ष शारवी योहान विवान याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक. राजा सरजाला घेऊन तो निघाला शेतावर आकडी कोयतीला बांधून आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर. तू धाराव जोताला नाही येणार मी दुष्ट इष्ट काळी स्वतःला सांग शोधून शास्त्राला सांग शोधून शास्त्राला कोणी दिला होता वर सांग शोधून शास्त्राला कोणी दिला होता वर आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर. राजा सरजाला घेऊन राजा सरजाला घेऊन तो निघाला शेतावर राजा सरजाला घेऊन तो निघाला शेतावर. सुनील डिंगळकर माऊली शिवसेना या पक्षाचे आमचे आदरणीय सुनील डिंगळकर माऊली 500 रुपयाचं पारितोषिक. एक मंडळावरती गाणं फक्त जाता जाता गातोय. तालुका चिपळूण बामणोली गावी पूर्व तांबेवाडी अरे तालुका चिपळूण बामणोली गावी पूर्व तांबेवाडी गावगीर माची निराळी माती मनाला तिथं ओढी शिवशक्तीच्या ह्या शिवशक्तीच्या एकीनं दिली आपुलकीची गोडी शिवशक्तीच्या एकीनं दिली आपुलकीची गोडी. तालुका चिपळूण बामणोली गावी पूर्व तांबेवाडी तालुका चिपळूण बामणोली गावी पूर्व तांबेवाडी शिवशक्तीच्या या ठिकाणी ओम गोरिवले माऊली 500 रुपये दिले तर त्यांचं म्हणणं आहे की नमन करा माऊली एक्स्ट्रीमली सॉरी दुसऱ्या परत पाहिजे एखादं गाणं म्हणेल. सचिन काटकर माऊली आमचे बंधू आहे 200 रुपयाचा पारितोषिक. आमची गुरु माऊली चंद्रकांत जडर माऊली गाव ओढे 500 रुपयाचा पारितोषिकाचे आशीर्वाद आले आहेत. आणि शिवशक्ती महिला मंडळ आमच्या आया बहिणींकडून आमच्या ताईंकडून 500 रुपये आणि वेदांत दत्ताराम तांबे माऊलींकडून 200 रुपयाचा पारितोषिक. शाहीर बारीक ठेवतोय सारखं तिकडून मेसेज येत आहेत. या ठिकाणी बरीचशी गाणी आहेत ते बोलण्यासारखे आहेत माया बहिणी समोर आहेत त्यांचं मनोरंजन करण्यासारखे आहेत. आता ह्यांच्यापेक्षा जास्त फरमाईश मला येणार यांच्या गवळींचा भाग द्यायला लागतो यांच्या गणाचा भाग द्यायला लागतो माझं तेवढं गायला लागतं आणि तरी पण त्यांच्या एवढाच वेळ आणि तरी पण बुवानी 5 मिनिटं जास्त घेतली मी त्याच्या आधी जातो. नमन नको तुमच्या पायाकडून माझा महाराज झालाय भावानो माझ्या गुरुवार शब्द दिलाय परत तेच म्हणतील शक्तीवाले म्हणतील नाचात नमान करतो आणि धमान करतो माझा महाराज झालाय माफ करा माफ करा माफ करा. शाहीर दुसऱ्यावरला शुभेच्छा देतोय. तुम्ही ज्याप्रमाणे जाल त्याप्रमाणे मी जाणार तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे. गवळीचं मला कुठे भेटलं नाही पण तुम्हाला भाग दिला तर दुसऱ्या मला शुभेच्छा देतो तोवर आलोच. Yeah.